तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी निमसरकारी शिक्षकांनी संप पुकारलाय आणि त्यामुळे शासनानं दुर्लक्ष केल्यानं कर्मचारी शिक्षक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव केला जातोय असा आरोप कर्मचारी करतायत। याचाच आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयातून आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। संपूर्ण राज्यभरात 17 लाख जे राज्य कर्मचारी संघटना आहेत ते कुठेतरी बेमुदत संपावर गेलेले पाहतो। आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत आणि सिंधुदुर्गमधील ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये मी आहे। मी इथली जी काही तुम्हाला दृश्य दाखवतोय, ही जी दृश्य आपण पाहतोय ती पूर्णपणे अगदी सुना या ऑफिसमध्ये आपल्याला पाहतोय। म्हणजे एकही इथे कर्मचारी आहे तो मात्र दिसत नाही। अगदी सुना झालेलं हे ऑफिस पाहायला मिळते। हे पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आलेलो आहोत आणि इथे बघतोय राज्यात 17 लाख कर्मचारी जे आहेत ते कुठेतरी संपावर गेले। ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जवळजवळ 15 ते 16 हजार जे कर्मचारी आहेत ते कुठेतरी आज थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी जे लांबून जे येणारी जी लोक आहेत त्यांना कुठेतरी आता हेळसांड होते असं पाहायला मिळते। नेमकी परिस्थिती काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि का ते हे संप करतायत, की सरकार त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे दुर्लक्ष करतोय, कारण वारंवार त्या संपामध्ये उतरतात। आपल्यासोबत राज्य संघटनेचे काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे आपण जातोय। जे कोरगावकर आपल्यासोबत आहेत। राजन कोरगावकर जी, काय सांगाल, आज बेमुदत संप आपण केलाय? राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। प्रश्नांना बेदखल केलेलं आहे। अनेक वेळा आंदोलन करून आश्वासन दिलं, पण आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि म्हणून राज्य सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वयाच्या झेंड्याखाली महाराष्ट्रातले सगळ्या घटक संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। नक्कीच हे म्हणतात की आपण हे तीव्र आंदोलन छेडणार आहोत। काय आपल्या मागण्या आहेत नेमक्या, काय सांगाल? मुख्यत्वे करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये पेन्शन योजना आहे। पेन्शन योजनेमध्ये खरं तर आपण जुनी पेन्शन मागणी करत होतो, पण जुनी पेन्शन देशभर केंद्र सरकारनं बंद केलेली असल्यामुळं त्या केंद्रानं चालू करावे लागते। त्यामुळे राज्यांना आपल्याला एक नवीन पेन्शन योजना दिलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे सुधारित पेन्शन योजना। आणि सुधारित पेन्शन योजनेनुसार राज्य शासनानं आपल्याला सांगितलेलं आहे की जे जुन्या पेन्शनमध्ये सर्व लाभ मिळतात ते लाभ आम्ही तुम्हाला देऊ, पण ही जी सुधारित पेन्शन योजना त्यांनी सुरू केलेली आहे त्या पेन्शन योजनेमध्ये नेमकं कशा प्रकारे अटी आणि शर्ती आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। ते मात्र ह्या बेमुदत संपावर ठाम आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संप तसाच सुरू ठेवणार, अन्यथा हा संप आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भूमिका या कर्मचारी संघटनेने घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन अक्षय सह, गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।